नमस्कार विद्यार्थी मित्र, मी राहुल त्रिको. आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपण बघत आहोत SRPF गोंदियावरती 2026 ला आलेला प्रश्न. पहिला प्रश्न आपल्याकडे की 1200 चे 25% म्हणजे किती? काय काढायला हवंय? 1200 चे 25%. बऱ्याच विद्यार्थ्यांना टक्केवारी काढण्यामध्ये अडचण येते. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या संख्येची जर टक्केवारी काढायची असेल तर आपण काढण्यासाठी सिंपल मध्ये काय करायचं, तर सगळ्यात पहिले दिलेली संख्या घ्या. जसं दिलेली संख्या आपल्याला 1200, तिथे 25% म्हटलेलं आहे तर गुणिले करा आणि जी दिलेली संख्या आहे ती लिहून तिला भागिले फक्त 100 भागिले फक्त किती लिहायचे? 100 लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली 2 शून्य कट करा, वरील 2 शून्यासोबत, कारण अंशाने चिन्हाचे आपण ते कट केले आहे. त्यानंतर 25 ने 12 ला गुणून घ्या. 25 गुणे या ठिकाणी होतात विद्यार्थी मित्रांनो 50, 50 चा शून्य लिहा, उरले 5, 5 हातचे असू द्या आणि पुन्हा 25 एका 25 चा गुणाकार करून उरलेले हातच्या 5 हातच्यात मिळवा. 25 आणि 5 झाले 30. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं बी नंबरचं उत्तर या ठिकाणी 300 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येची दिलेली टक्केवारी त्या ठिकाणी काढू शकता. तसेच जर आपल्याला नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणार आहे, नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज काढायला सांगितली आणि या पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं गणित जर आलं तर ते सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सोपी पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जी दिलेली संख्या आहे ती घ्या आणि तिला गुणिले त्या पुढील संख्या आहे, तिला गुणिले त्या पुढील संख्या. मग 6 च्या नंतर काय येतं विद्यार्थी मित्रांनो? 7 येतं. 6 च्या नंतर काय येतं विद्यार्थी मित्रांनो? 7 येतात आणि त्याला भागिले किती घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो? 2 आणि त्यांचा करायचा वर्ग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स आता झाले 42 आणि 42 भागिले 2 आणि त्याचा वर्ग केला विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता 42 भागिले 2 म्हणजे 21 आणि 21 चा वर्ग होतो विद्यार्थी मित्रांनो 441.